संविधानाची उद्देशिका या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर मग. तर आता आपण बघतोय की संविधानानंतर प्रस्तावनेनंतर की मूल्यांचा अर्थ पहिला आहे न्याय. तर अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणं म्हणजेच न्याय होय. ही न्यायाची व्याख्या आहे. त्याच्यानंतर सर्व लोकांचं कल्याण होईल, सर्व लोक सुखी होतील या दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजेच न्याय हा प्रस्थापित करणे. तसाच उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार आपल्याला सांगितलेले, ते आता आपण बघूया आपल्या पुढच्या मुद्द्यामध्ये. पहिला आहे सामाजिक न्याय, दुसरा आहे आर्थिक न्याय आणि तिसरा आहे राजकीय न्याय. विस्तारामध्ये आता आपण पहिल्यांदा बघूया सामाजिक न्याय. तर व्यक्तीमध्ये जात आणि धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान किंवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव हा करायचा नाही. सर्वांचा दर्जा हा माणूस म्हणूनच करायचा, की ही व्यक्ती एक माणूस आहे आणि त्याच्याप्रमाणेच त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव हा करायचा नाही. मग तो जातीमध्ये, धर्मामध्ये आपल्याला दिलेला आहे की आपले वंश, भाषा याच्यामध्ये, ह्याला बोलतात सामाजिक न्याय. त्याच्यानंतर आहे आर्थिक न्याय. ह्याच्यामध्ये भूक, उपासमार, कुपोषण या सगळ्या गोष्टीमुळं किंवा गरिबीमुळं दारिद्र्या मध्ये त्याचं रूपांतर होतं. ह्या सगळ्या गोष्टी आल्या, भूक, उपासमार, कुपोषण या सगळ्या बाबी गरिबीमुळं किंवा दारिद्र्यामध्ये या निर्माण होतात. मग ही गरिबीच दूर करायची असेल तर प्रत्येक आपल्याला कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे, बरोबर. आणि मग हा आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार कोणताही भेदभावाशिवाय दिला आहे. प्रत्येक जण प्रामाणिकरित्या कष्टाने आपलं काम करू शकतो. आपलं काम करण्याची त्याला संपूर्णपणे स्वातंत्र्य आहे. तो कष्ट करून आपलं काम करून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण हे करू शकतो. त्याच्यानंतर आहे राजकीय न्याय. राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क आहे, म्हणून प्रौढ मतदान पद्धती ही स्वीकारली आहे आणि त्याच्यानुसारच वयाची जेव्हा आपली 18 वर्ष पूर्ण होतात त्यावेळेस सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. कारण त्यावेळेस माणूस सर्वसाधारणपणे विचार करू शकतो, त्याची विचारबुद्धी आणि त्याची चालना ही वाढते आणि त्यानुसार मग तो मतदान देऊ शकतो, आपला प्रतिनिधी निवडू शकतो. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. आता फिती आहेत छोट्याशा, माहित आहे का तुम्हाला? बरोबर. धर्मनिरपेक्षतेच्या माहित आहे का तुम्हाला? धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने आपल्या समाजाची बहुधार्मिकता जपण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. आपल्या संविधानानं जे आपल्याला हक्क दिलेले आहेत त्यांचा आपल्याला अमर्याद किंवा हवा तसा वापर करता येणार नाही. आपल्याला मुभा दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याचा गैरवापर किंवा गैरफायदा घेता कामा नये. धार्मिक स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच आहे. आपण जेव्हा सण किंवा आपले उत्सव साजरे करतो तेव्हा आपल्याला सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण याचा विचार करणं अगदी आवश्यक आहे, की जेणेकरून आपण सण साजरे करताना दुसऱ्यांना दुखावू नये किंवा कुठे अस्वच्छता निर्माण करू नये किंवा पर्यावरणामध्ये काही बदल होतील किंवा काही नुकसान पोचेल असं कोणतंही कृत्य आपण करायचं नाही. त्याच्यानंतर आपली दुसरी फीत आहे ती म्हणजे चर्चा करा. चला तर बघूया. माझं कुटुंब यावर दीपानं काय लिहिलंय ते वाचा. लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नाही. माझे आई बाबा घरातले सगळं काम एकत्रितपणे करतात, त्यात आमचाही वाटा असतो. म्हणजे
तुमच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा वाटा असतो. तुम्ही तुमच्या आई बाबांना मदत करता ना, त्याचप्रमाणे परस्परांशी बोलताना आम्ही शक्यतो न भांडता बोलतो. आता हे आपण कसं मी सांगू शकते की तुम्ही न भांडता एकमेकांशी कशा रीतीने प्रेमाने आपली कामं ती पूर्ण करू शकता. त्याच्यानंतर जरी भांडणं झाली तरी ती आपापसात आपण मिटवून त्याच्यानंतर पुन्हा आपले कार्यामध्ये आपल्या कामामध्ये लागून जाणार. त्याच्यानंतर सर्वात आपले महत्वाचे म्हणजे आपले आजोबा आणि आजी. तर त्यांच्यामध्ये कोणताही बदल करायचा असेल तर विचारले जाते. कोणतीही गोष्ट आपल्या निर्णय घ्यायचा असेल मोठी तर आपण आपल्या आजोबाजींना विचारतो की काय करायचं अशा रीतीने. मग या दीपाच्या घरामध्ये लोकशाही पद्धत आहे असे तुम्हाला वाटतंय का? आणि लोकशाहीची कोणती वैशिष्ट्ये या परिच्छेदात आढळतात ते बघा. थोडासा विरंगुळा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या फितीद्वारे. चला पुढे जाऊ. आता आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये तुम्हाला या 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची. उद्देशिकेतील मूल्यांची तुम्हाला सविस्तरपणे माहिती द्यायची आणि त्याच्यानंतर न्याय म्हणजे काय हे तुम्हाला घ्यायचंय. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.